नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे का अंबिका मीराला बोलते, मीरा शांत बसू नकोस, आता बाद झालं. या सासू सुनांची नाटकं खूप झाली ह्या घरामध्ये. यांची ना खरा चेहरा दाखवण्याची वेळ आली आहे, सांग सगळ्यांना. तोपर्यंत मंजिरीला हे सगळं काही ऐकायला येत असतं आणि म्हणते, काय मीरा, काय चाललंय इथे? नर्मदा म्हणते, बघ जराशी मंजिरी, तुझ्या सुनेने माझ्या सुनेला काय केलं. हात उगरला होता तिच्यावरती, प्रेग्नेंट बाईवरती तिने हात उगरला. असं करणं तुला जरा योग्य वाटतंय का मंजिरी वहिनी? मंजिरी म्हणते, काय बोलतेस काय तू? पण झालं होतं काय? कारण काय झालं होतं सांगशील काय? नाही नर्मदा, सगळं घर डोक्यावर घेतलं आहेस, काय म्हणायचं आहे तरी काय? नर्मदा खूप चिडते, म्हणते, काय बोलायचं आहे काय तुला? सगळं घर डोक्यावर घेतलंय म्हणजे म्हणायचं आहे काय? माझी सून एवढी गरोदर आहे, तिची एवढी काळजी कोण करतंय का? नुसतं धुसमूस सगळी काही करतात. ही आनंदाची बातमी कुणाला सुद्धा सहन झालेली नाही आहे. नर्मदा असं बोलल्यानंतर मंजिरी म्हणते, अगं तसं काही सुद्धा नाही आहे. नर्मदा तावातावात जाते दादासाहेबांकडं. दादासाहेबांना म्हणते, बघा तुमच्या सुनेने माझ्या सुनेवरती हात उगरला होता, हिच्यावरती काय करायचं? माया बोलते, बाद झालं, सगळ्यांची नाटकं भरपूर झाली. मी हे घर सोडून चालले. अजित म्हणतो, अगं तू घर सोडून निघालेस म्हणल्यावर ना मी कसा राहू तुझ्या वाचून? मी कसा राहू म्हणजे आत्तापर्यंत जसा राहिलास ना तसाच राहा. मी काय आत्तापर्यंत तुझ्याबरोबर होते का ते आलाच सांगायला मोठा? तोपर्यंत अजित तिला एकदम कानात सांगत असतो, अगं तू घरातून गेल्यानंतर कसं होणार? आपला पूर्ण प्लॅन फ्लॉप होईल ना. माया म्हणते, काही तसं होणार नाही आहे. नुसतं नाटक बघत राहा, सगळी काही मेनागत पागळतील. तोपर्यंत माया तावातावाने रूममध्ये जाते, कपड्यांची बॅग वगैरे भरते आणि घेऊन येते. तोपर्यंत दादासाहेब पटकन म्हणतात, माया थांब, कुठे चाललेस तू? घर सोडून? तुझ्या पोटात ह्या घरातला वारस आहे, अजितचं बाळ आहे, तू अशा अवस्थेमध्ये निघाला आहेस. तोपर्यंत माया, नर्मदा, अजित, दामोदर एकमेकांकडे बघून हसतात आणि म्हणतात की खरंच आपला प्लॅन खरंच सक्सेस झाला. कारण की ह्या घरामध्ये आपण जरी बाहेर पडलो तरी कोणीतरी थांब म्हणणारं आहे. मीरा आणि मंजिरीला खूप राग येतो, कारण की ह्या दोघींचं तोंडही बघायचं नसतं, खास करून मीरा आणि मंजिरीला. तोपर्यंत सगळे काही आपापल्या रूममध्ये जातात. तोपर्यंत मीरा येते रूममध्ये, तिथे अथर्व असतो. अथर्व म्हणतो, मीरा जे काही खाली झालं ना ते खूप वाईट झालं, असं नको होतं व्हायला. शेवटी कसं आहे ना, वारसाबद्दल मी सारखं तुला फोर्स करत होतं. मला वारस वगैरे काही नव्हतं ग पाहिजे, पण मला आईची माझ्या बाबांची जी काही अवस्था खाली झाली होती त्यांची अवस्था बघून मी जरा टेन्शनमध्ये आलो, स्ट्रेसमध्ये आलो, त्याच्यामुळे मी बोलून गेलो ग असं माझ्या मनात. आणि तुला खास करून दुखवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मीरा म्हणते, वेदाचे बाबा मला चांगलं माहिती आहे, तुमचं कसंही तसं मन नसतं दुखवण्याचं, पण सगळ्यांच्या त्रासामुळे तुम्ही तोंडातून तुमच्या गेला असेल. तोपर्यंत मीरा म्हणते, मला दुसरं मूल नको आहे, कारण की वेदा बाळ आपलीच ही, खरंच मी तिला चांगल्या प्रकारे सांभाळीन. अथर्व म्हणतो, हो मला माहिती आहे, तू बोलतेस ते खरं आहे या, कारण की भरपूर काही वेळा मी पाहिलं आहे तुला वेदामध्ये खूप म्हणजे खूप जीव एकमेकांना लावता तुम्ही, आणि खरंच चांगली गोष्ट आहे ती. मीरा तुला एक गोष्ट सांगू का? वेदा आणि तू माझ्यासाठी खूप मोठी संपत्ती आहेत आणि सगळी काही गोष्टी लांब राहतील. पहिल्या दोघींना मी वेळ देईन, महत्त्व देईन, खूप आयुष्यामधला माझा एक भाग आहे ग तुम्ही दोघी. असं ऐकल्यानंतर मीराच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल येते, हसते. अथर्व म्हणतो, माझी बायको अशी हसतानाच खूप छान दिसते. आणि येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की ते असं काही मीराच्या तोंडून अथर्वच्या समोर जातं की अंबिकाताईला मारण्याचा हात त्या मायाचा नाही, मंजिरीचा आहे. त्याच्यामुळे अथर्व खूप तावातावाने मीराच्या अंगावरती धावून जातो, तिला खाली हाताला धरून फरफडत आणतो. म्हणतो, सांग, सत्य सांग, नक्की काय आहे बाबांच्या समोर? मीरा म्हणते, माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा त्या बाईनं प्लॅन केला होता ना तिलाच विचारा. आणि तावातावाने रूममध्ये येते मंजिरी, सांग, अंबिकाताईचा खून कुणी केला होता? असं म्हणताच
तिच्या हाताला धरते, खाली आणते. बघूया आता काय होते ते. मंजिरी तिचं तोंड उघडेल का? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.